आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। राज्यामध्ये आता कमळाची परिस्थिती गंभीर आहे। 2029ला शिवसेना शिंदे आणि दादांची राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होईल। अमित शहांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची टीका। सुंदर मुली नोकरदार आणि व्यावसायिकांना मिळतात, उरलेला गाळ शेतकऱ्यांना मिळतो। अजित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलं। कोणाचं काही खरं राहिलं नाही। मला येणार जन्माला येणार जे लेकरू आहे ते हे मला भांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू। अजित पवारांनी आमदारांना नियंत्रणात ठेवावं, देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वक्तव्याचा यशोमती ठाकूर यांच्याकडून समाचार। महाराष्ट्रामध्ये वाचाळवीरांना बरे दिवस आलेत। प्रसिद्धी मिळत असल्यानं वाचाळवीरांचा सुळसुळाट। महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल। काँग्रेसची उपयुक्तता संपली आहे, त्यामुळे गांधीजींच्या सूचनेनुसार काँग्रेस विसर्जित केली पाहिजे। देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका। अरे राजकीय उपयोग गांधीजींच्या नावाचा हे करतात। गांधीजींनी सूचना दिली होती स्वातंत्र्यानंतर की काँग्रेसची उपयोगिता संपली आहे, आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे, त्यामुळे ती सूचना आपण मान्य करा। सुशीलकुमार शिंदेंच्या आत्मचरित्रामध्ये सावरकरांचं कौतुक। अस्पृश्यता जातीयवाद संपवण्यासाठी सावरकरांचे मोठे प्रयत्न। काँग्रेसच्या विचारसरणीत देखील सुधारणेची गरज असल्याचा सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात उल्लेख। मनोज जरांगे यांना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही पाडणार। रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। टोपे असो किंवा रोहित पवार असो, आम्ही आमचे 50 उमेदवार पाडणाऱ्या म्हणजे ज्यांना पाडायचं त्या उमेदवारांची आम्ही यादी बनवलेली आहे। नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, मनोज जरांगे यांचं आवाहन। तर दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये उद्यापासून जरांगे यांच्या बैठकांचा धडाका। मुकेश अंबानी यांनी रात्री 1 वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुकेश अंबानी शिंदेंच्या भेटीचं कारण मात्र अस्पष्ट। तर केंद्र आणि राज्यातलं सरकार उद्योगपतींचं, नाना पटोलेंची टीका।